नमस्कार, तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल। बघा आजच्या घडामोडी। मी तुमचा बाबुराव करी। पद्मानगर मध्ये जेव्हा आपण घुसत होतो म्हात्रे साहेब, तेव्हा आपण बघत होतो इथे की राम मंदिराच्या समोर कोंबडी आणि जे मटणाचे दुकानं शॉप्स होती ती काढण्याचं काम या रोड वाइंडिंग मुळे आम्हाला सहज करता आलं। त्याच्यानंतर जी उरलेली जागा आहे त्या उरलेल्या जागेत या भावना ऋषी नगर आणि पद्मानगरच्या माझ्या सर्व सहकार्यांनी मला मदत करून या चांगल्या वास्तूचा आपण इथे निर्मिती करू शकलो। मी माननीय माजी केंद्रीय मंत्री यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी 25 लाख रुपयाची निधी या चांगल्या कामासाठी दिली। आणि पद्मानगरमध्ये खरं तर अशी वास्तू पद्मानगरमध्ये नाहीये, कारण की बनवण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला, परंतु मला वाटतं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे मी शक्य करू शकलो। आज छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र तसेच बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, मार्कंडे महामुनींचे तैलचित्र प्रदर्शनाखाली केलं। आज आनंद वाटतोय। बोलायचं कमी आहे, कारण की पाहुण्यांनी आधीच सांगून ठेवलेले की पुढचे कार्यक्रम त्यांचे नियोजित आहेत। आपण सर्वजण इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। चित्रों का अनावरण किया, मैं इसका करता जाता तो सुनील पाटिल जी को मैं अखिल पद्मशाली समाज भिवानी की तरफ से धन्यवाद व्यक्त करता हूँ, क्योंकि हमारे देव मार्कंडेय महामुनि जी का अभी उसने एक अच्छा दिव्य एक मूर्ति इसने इधर आविष्कार किया है। इसके लिए मैं पूरे समाज के तरफ से बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। जय मार्कंडेय। एका व्यासपीठावरून आपण बोललात की रुपेश म्हात्रे माझ्या बरोबर असते तर कदाचित त्यावेळी माझे नशीब खराब होते, बरोबर नव्हते म्हणून चित्र वेगळं झालं। पण आज ज्या पद्धतीने आपण सर्वांना एकत्र घेण्याचं काम केलंय तसं काम त्यावेळी देखील झालं असतं तर तुम्ही देखील केंद्रात मंत्री असता आणि कदाचित मी देखील या ठिकाणी आमदार असतो। पण निश्चितपणे आज या ठिकाणी तुम्ही केलेलं काम जे आहे अशाच पद्धतीने सर्व समाजाला सोबत घ्या। यापुढे देखील आपण निश्चितपणे चांगली कामगिरी करून एकमेकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम करू, अशा पद्धतीची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि ह्या शिल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने जी संस्कृती आहे ती संस्कृती जतन करण्याचं काम या ठिकाणी आयोजकांनी केलंय। मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो। अशाच पद्धतीचं काम यापुढे करा। निश्चितपणे ज्या ठिकाणी आवश्यकता लागेल, खरं तर तुम्हाला आवश्यकता कधी लागणार नाही परंतु लागलीच तर निश्चितपणे आपण आवाज द्या, मी आपल्या सोबत असेल। एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। त्यांच्या कुठल्या एका दिवसाला तरी आपण एकत्र येतो, नाहीतर राजकारण तर 12 महिने चालूच असते। आज आपण बघितलं का सगळीकडे मानवी साहेबांनी सांगितलं की सगळीकडे हे असे पुतळे व्हायला पाहिजे, अशा थोर पुरुषांची हे केलं। आणि आजच्या युवा पिढीला हे समजलं पण पाहिजे ह्या थोर पुरुषांनी आपल्यासाठी काय केलं, आपले समाज कुठे होता आणि आज समाज कसा चांगल्या पद्धतीने एकत्र आला आहे। ह्या थोर पुरुषांनी म्हणजे आपल्या युवा पिढीला हे समजलं पाहिजे। ह्यासाठी मी परत एकदा सुमित पाटील आणि त्यांचा पूर्ण ग्रुप यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माहिती आहे भिवंडीमध्ये मायनॉरिटीचे लोक राहतात, आपल्याला केंद्र सरकारचा निधी त्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने आणता येईल। मागे माझं जे स्वप्न होतं की आपल्या वराल तलावाचं सुशोभित करण्याची फाईल आता मूव्ह व्हायला लागलेली आहे। आपण केंद्र सरकारकडून 50 कोटी रुपये त्याच्यासाठी आणण्याचा संकल्प केला होता। रस्त्याचं काम आपण केलेलं आहे, पण आता त्याच्या सुशोभीकरणासाठी आपण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीकडून 50 कोटी रुपयाचा निधी मागितला होता। त्यांनी तत्वतः त्याला मान्यता त्यावेळेला दिली होती। आता पाठपुरावा करून निश्चितपणाने तोही निधी कसा आपल्याला या शहराच्या विकासाला भर घालण्यासाठी आणता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू। परत एकदा सुमित पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो। आणि जसं शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होत आहे तसं महेश चौगुले यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाही हा कार्यक्रम होत आहे। त्यांचा वाढदिवस उद्या आहे, आम्ही त्यांना आजच शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्यांच्या वतीने।
महेश चौगुले यांना उद्याच्या वाढदिवसासाठी ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. आणि रुपेश म्हात्रेंनी सांगितलं कदाचित कपिल पाटील साहेब केंद्रात कॅबिनेट मंत्री असते, मी मंत्री असतो, आपण आता दोघे पदावर नाही, पण महेश चौगुले मंत्री व्हावा याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. तो सतत नाही बोलत राहतो मला नको मंत्रीपद, पण आता ते काही नशिबाचा भाग आहे. कधी कोणाच्या नशिबात काय येईल हे काही सांगता येत नाही. राजकारणामध्ये गाडीभर मेहनतीच्या जोडीला चमचाभर नशीब असणं हे गरजेचं असते, आणि ज्याचे चमचाभर नशीब असतात तो माणूस निश्चितपणाने राजकारणामध्ये यशस्वी होतो. पण परत एकदा महेश चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळावी अशाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आजच्या बातम्या समाप्त होत्या. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट जरूर करा, आणि व्हिडिओ आवडला तर मित्राबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.